आता आलोय विसर्जन करून. तर नमस्कार, तर कशा आहात तुम्ही सर्व. मी पार्थ तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कालचं तुम्ही ब्लॉग बघितलंच असाल की आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आणि त्यानंतर मग धमाल फुल होती. मला जास्त काय शूट करता आलं नाही, कारण का मी पण ह्यांच्या सगळ्यांसोबत एन्जॉय करत होतो. आणि आजचं आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. आपल्या इथं फक्त 1.5 दिवसाचा बाप्पा असतो. तेव्हा आता सकाळी उठून साफसफाई म्हणजे एवढ्या कंटी वगैरे घातलेल्या होत्या, त्या काढला आणि दुसरी घातली, दुर्वा वगैरे घातलाय असं. आणि आता आरती आहे. कितीची आरती आहे? 10:30ची आरती आहे. तिथे आरती घेऊ, त्यानंतर तिथे आरती घेऊ असं. तर भेटतो तुम्हाला आरतीच्या नंतर. चला. आपल्या घरातली आता आरती झाली. आता चाललोय बाजूच्या घरामध्ये आरतीला. चला. तर आरती वगैरे करून आलोय, खीर वगैरे खाल्ली, बाप्पाला नैवेद्य वगैरे ठेवला आणि आता असेच बसले. आता वाजलेत 12:10 झालेत आणि आता असंच बसले बघा इकडे. इथे असं बसलो, एकटाच बसलोय. बाकीचे जरा काम बिम करतात, तेव्हा मग मी इथे बसलो असं. तेव्हा आता शेवटच्या आरतीची म्हणजे तयारी चालू आहे बघा. निरोप आरती असते ना, मला म्हणजे नॉर्मल आरती असतात ते येतात, पण निरोप आरती आपण त्याचे म्हणजे बोललो नाही वगैरे, तेव्हा मग आता एकदा जरा वाचून ठेवतोय. शेवटची आरती जवळपास होईल 2:30-3 वाजता होईल. तेव्हा मग आता ती निरोप आरती आहे, ती वाचून वगैरे ठेवतोय. म्हणजे बोलायला म्हणजे लगेच असं शब्द बघितला मग उच्चारण होऊन जातं. तेव्हा आरतीची बघा, आरतीची अरे आरतीची तयारी करतोय. आणि बघा गणपती बाप्पा आपले गेला 1.5 तास मी इथेच बसले आतमध्ये इकडे हॉलमध्ये. आम्ही माकडला आलोय आजोबांना जरा डॉक्टरकडे घेऊन. हा आजोबांना ना काय बोललो आजोबांना आलोय. आजोबांना डॉक्टरला घेऊन त्यांना ताप वगैरे येते, तेव्हा इथे गाडीतून हॉस्पिटलला आणलंय. दादा घेऊन डॉक्टर. आता आलोय घरी मापरेलवरतून. बाबांना तुम्हाला सांगितलं, बाबांना घेऊन गेलेले. आता आलोय लगेच जेवूया, कारण का आता आम्हाला 3:30 वाजता आपल्या बाप्पाला म्हणजे निरोप विसर्जनासाठी आपल्याला बाहेर काढायचं. त्यामुळे आता पटकन जेवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चला. मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थांब फिर ना असं. अरे आपण नीट पकड मला वन सेकंड ये गणपती बाप्पा.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. गणपती बाप्पा मोरया. इथून आता उचललंय बघा. उचलले फक्त हेच आहे. म्हणलं तो ही कशाला घेतोय आणि आपण देवासमोर ठेवलाय बघा. देवासमोर ठेवलाय आणि मी आता मोबाईल कव्हरमध्ये टाकणार आहे. आता नाही म्हणजे बाप्पा जेव्हा घरातून बाहेर निघेल ना त्यानंतर मी मोबाईल कव्हरमध्ये ठेवणार आहे. तर माझा व्हॉईस नाही येणार तसं तर समजून घ्या कारण का पावसात भिजला तेव्हा व्लॉग येईल तो पण नाही येणार असं आहे. तेव्हा मग मी कव्हरमध्ये टाकणार आहे आणि मग तुम्हाला माझं व्हॉईस नाही येणार असं आहे. गणपती बाप्पा चला आम्ही म्हणजे आपल्या अगरबत्तीचं वगैरे ते सगळं असतं ना ते सगळं टाकायला चाललोय आपल्या नदीमध्ये आणि तिकडून मग आम्ही या लोकांना जॉईन करू पुढे. ते लोक आता येतील आम्ही जोपर्यंत येऊ ना तोपर्यंत तेव्हा आम्ही दोघं चाललोय टाकायला आणि येऊ परत.
असतील असतील आहे तुमका हो असतील आहे कोण जरा नाही ना बाय घे विसर्जन करून घरी आलो एका कपडे पण अजून अंघोळ वगैरे काय नाही केले आलो वडापाव होता तो खाल्ला आणि नंतर मग शूट करायला मम्मी मोबाईलच घेऊन गेली मम्मी पुढे गेली आणि आम्ही सगळे म्हणजे पाण्यात मस्ती करत होतो सगळे होतो दहीहंडी वगैरे लावत होतो थर लावत होतो आणि त्यानंतर मग आलो असते पाठ वगैरे आलाय पण आता घर एकदम सोन तसं माहोल नाही होणार कारण का जेव्हा गणपती घरात असतो तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी घरात असते तेव्हा आता जरासं वेगळंच हे वाटतं पूर्ण शांत घर वाटतं आता झालं घरी आलो आहे आता आंघोळ वगैरे करीन आणि नंतर मग तुम्हाला भेट चालेल तर आंघोळ वगैरे करून झालं चहा नाश्ता वगैरे झाला चाय प्यायली आणि आता आहे असंच बसलोय आणि बघा इकडे पहिल्याच्या ह्याच्यात आणि आत्ताच्या ह्याच्यात कम्पॅरिझन करा बघा पहिला कसं वाटत आणि आता बघा कसं वाटतं एकदम शांत झालं एकदम शांत एकदम आणि काय जण आता जाणार आहेत मुंबईला मी आहे इथे म्हणजे पप्पा मी दादा आहोत आम्ही इथे बघू जर म्हणजे परत म्हणजे आपल्या गौरीच्या दिवसात वगैरे ब्लॉग बनवायचं झालं तर बनवेन असं आहे ब्लॉग आता नाही करणार फक्त नंतर करतो जर काय थोडंसं हे असेल तर नंतरच करेन मी ब्लॉग एंड चालेल तोपर्यंत चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटतो नवीन एक अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय